जर तुम्ही आज मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून जायचं नियोजन केलं असेल तर ही बातमी आधी बघा, कारण मुंबईकडे येणारी वाहतूक आज आणि उद्या 3 तास बंद असणार आहे। आज दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत मुंबईकडे येणारी वाहतूक बंद ठेवली जाणार आहे, तर पुण्याकडे जाणारी वाहतूक उद्या दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत बंद असेल। दुपारी 12 ते 3 पर्यंत पर्यायी मार्गावरती वाहतूक वळवण्यात आली आहे। पुलाचं शटरिंग काढणं रंगकाम हाती घेण्यात आले, त्यामुळे आज दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे। सगळी वाहनं किवळे देहू रोड तळेगाव मार्गे राष्ट्रीय महामार्ग 48 वरून कुसगाव टोल प्लाझा इथे वळवण्यात येतील। तसंच पुण्याकडे येणारी वाहतूक उद्या दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून ही सगळी वाहनं कुसगाव टोल प्लाझा मार्गे राष्ट्रीय महामार्ग 48 वरून देहू रोड किवळे मार्गे पुण्याकडे वळवली जाईल। अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी सागर शिंदे यांच्याकडून। सागर, कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलंय? नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं, मिसिंग लिंक काही दिवसावरतीच त्या ठिकाणी पूर्ण होण्याच्या रस्त्यावरती आहे आणि त्यासाठी अनेक मिसिंग लिंकच्या समोरच असणारा जो पूल आहे, जो पूल कुसगाव डोंगरगाव या ठिकाणी बनलेला आहे, त्या पुलाच्याच रंगकाम आणि त्याचे शटरिंग काढण्यासाठी त्या ठिकाणी आज या ठिकाणी 12 ते 3 असा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। खरं तर महामार्ग प्रशासनाकडनं हे सांगण्यात आलेलं आहे, आज आणि उद्या 2 दिवस 12 ते 3 अशा प्रकारे ब्लॉक राहणार आहे। तसंच पाहिलं तर या ठिकाणी लोणावळा येथील कुसगाव टोल प्लाझावरनं पुढे मुंबईच्या येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या पुण्याच्या दिशेने पुढे जातील व मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या सर्व देहू रोड असेल, किवळे असेल, तळेगाव असेल या ठिकाणच्या एक्झिट वरनं बाहेर निघतील। मात्र यामध्ये आपण जर पाहिलं, मोठ्या प्रमाणामध्ये आज 12 ते 3 मध्ये गाड्या बंद राहतील महामार्गावरती। मात्र आज मावळ तालुक्यातील जुना मुंबई पुणे महामार्गावरनं सर्व वाहने जातील। मात्र आज महामार्गावरती जुना मुंबई पुणे महामार्गावरती त्या ठिकाणी ताण येण्याची दिली शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। नक्कीच, धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। जेव्हा हा ब्लॉग सुरू होईल तेव्हा नेते तुमच्याकडून अधिकचे अपडेट घेऊ।